गेलेल्या संकटांना तोंड देऊन उज्ज्वल भविष्याची वाट पहा. सर्वांस कुशल भीमराव. कुटुंबावर होत असलेला आघात आणि एकापाठोपाठ एक मुलं दगावण्यामुळे रमाबाई फारच गर्भगळीत झाल्या. भीमरावांनी याच्याकडे लक्ष न देता सर्व लक्ष शिक्षणाकडे केंद्रित केलं. सयाजीराव गायकवाडांनी दिलेल्या शिक्षणाच्या आर्थिक मदतीच्या करारपत्रानुसार ते बडोद्यात नोकरीला गेले. पण तिथे सुद्धा जातीयतेने त्यांना जंग जंग पछाडले. हापिसातला शिपाई सुद्धा विटाळ होईल म्हणून फाईल दुरूनच फेकायचा. मध्येच एक फटाळलेला सूर यायचा. अहो काय साहेब असला म्हणून काय झालं, शेवटी महारच ना. प्रचंड चीड निर्माण झाली. ते म्हणाले की अस्पृश्य कितीही लायकीचा असला तरी सामाजिक दृष्ट्या तो बहिष्कृतच आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं की हा अस्पृश्यतेचा कलंक मिटवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला झटलं पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह पुकारला. अहो ज्या चौदार तळ्यावर ख्रिस्ती, शीख, मुसलमान यांना पाणी भरण्यासाठी परवानगी होती, त्या चौदार तळ्यावर अस्पृश्यांना फिरकण्यासही मज्जा होता. 20 मार्च 1927 चा तो दिवस, चौदार तळ्याच्या क्रांतीचा दिवस, संपूर्ण भारत देशास माणुसकी आणि समतेचा संदेश देणारा तो दिवस. ब्राह्मणी रूढीवाद्यांना संघर्ष करण्यासाठी भीमराव मुंबईहून थेट महाडला गेले. पण जाताना रमाबाईंना स्पष्ट शब्दात सांगितलं,
भीमराव असं म्हणणार आणि अस्पृश्य समाज खडबडून जागा होणार नाही तर नवलच. समाजातील विषमता जर नष्ट करायची असेल तर चातुर्वर्ण व्यवस्थेचा समूळ नायनाट करायला हवा हे भीमरावाने ओळखलं. म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी महाड या ठिकाणी भीमरावांनी गंगाधर सहस्त्रबुद्धे नावाच्या चित्पावन ब्राह्मणाच्या हातूनच मनुस्मृतीचं दहन केलं. मनुस्मृतीची होळी केल्यामुळे अख्खं ब्रह्मांड हादरून गेलं आणि मग नंतर त्यांनी काळाराम मंदिराच्या मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह पुकारला. खडगार तू
उघड गवाने बघू दे काळा उघडदार तू उघड गवाने बघू दे काळा मानसा तुझी दुनिया काय विहरी सीता काय विहरी सीता उघड कवाने बघू दे काळा जोपर्यंत आम्ही स्वतः हिंदू समजत आहोत आणि तुम्ही आम्हा हिंदू म्हणत आहात तोपर्यंत देवळात जाऊन देवदर्शन घेणं आमचा हक्काचं आहे मी मानतो. आम्हाला एक जात निराळी देवळे नकोत. देवळे जर बांधावायचे असतील तर आम्ही ती स्वतः बांधू. आणि हो, देवळांच्या वाट्याला जाण्याचा जर प्रश्न आला तर जरूर तर कवडी मोल ठरलेल्या तुमच्या हिंदुत्वावर लात मारून पुढे जाऊ. अर्थातच आम्ही तुमच्या देवळाच्या वाट्याला जाणार नाही.
प्रश्न पुढे बराच काळ रेंगाळल्याने त्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी झटणे हे महत्वाचं आहे, असं नाशिकच्या काळाराम मंदिराचे प्रमुख सत्याग्रही भाऊराव गायकवाड यांना पत्र लिहून आंबेडकरांनी कळवलं. खर तर प्रसंगही तसाच होता. ब्रिटिशांच्या सर लेथियन समितीप्रमाणे ब्रिटिशांच्या सर लेथियन समितीप्रमाणे जातीनिहाय स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते. म्हणजे मुसलमानांना, शीख लोकांना, ख्रिश्चन, युरोपियन, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ दिले. आणि यालाच सर्वप्रथम विरोध केला तो महात्मा गांधींनी. त्यांचं म्हणणं असं होतं, अस्पृश्य हे हिंदूच आहेत, मग त्यांना कशाला हवा स्वतंत्र मतदारसंघ? आणि जर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर या देशाचे तुकडे होतील. यावर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, जर पारशी, शीख, मुसलमान, युरोपियन, ख्रिश्चन यांना स्वतंत्र मतदारसंघ दिले तर देशाचे तुकडे पडणार नाहीत. मग अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर या देशाचे तुकडे कसे पडतील? ब्रिटिशांच्या या निवाड्याप्रमाणे भारतातील राजकारण उग्र रूप धारण करू लागलं. त्याच काळात गांधीजी विलायतेवरून भारतात आले आणि ब्रिटिशांनी त्यांना लगेच अटक करून येरवडा तुरुंगात पाठवलं. ब्रिटिशांनी गांधीजींना सांगितलं की तुम्ही जो हा विरोध करत आहात त्याच्याबद्दल विचार करा. पण गांधीजींनी उलट ब्रिटिशांना धमकी दिली, जर तुम्ही अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिलात तर मी प्राणांतिक उपोषण करेन. गांधीजींचं नेहमीच अस्त्र त्यांनी बाहेर काढलं आणि प्राणांतिक उपोषणाला बसले. आता गांधीजी उपोषणाला बसले म्हटल्यावर अख्खा देश हलणार, सर्वप्रथम काँग्रेसवाले हलणार. त्यावेळेच्या काँग्रेसी लोकांनी आंबेडकरांना फार विनवणी केली. काहींनी धमकी दिल्या, काहींनी घोषणा दिल्या, काही लोकांनी निषेध केला. यातच 6 महिन्याचा काळ गेला. गांधीजींनी आमरण उपोषण चालू केलं. पण गांधीजींनी एवढंही करून आंबेडकर तसूभरही ढळले नाही. पण शेवटी सर्व बाजूनी आंबेडकरांवर ज्यावेळेला दबाव आणला तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी बॅरिस्टर जयकर, बिर्ला आणि ज्योतिलाल मेहता यांनी येरवडा तुरुंगात जाऊन गांधीजींची भेट घेतली. या देशातल्या राजकीय क्षेत्रातला हा सगळ्यात मोठा आणीबाणीचा संकट प्रसंग. डॉक्टर आंबेडकर गांधीजींच्या खाटेकडे वळले तेव्हा त्या वातावरणात निशब्दता आणि उत्कंठा होती. मिस्टर गांधी, तुम्ही आमच्यावर फार मोठा अन्याय करीत आहात आणि मी अन्याय देचावा अशी नेहमीच वेळ माझ्या वाटेला येते. त्याला माझा इलाजच चालत नाही आणि मी या घटनेचा कलपुरुष व्हावं हे माझ्या वाट्याला आलंय खरं. परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा की माझ्यावर किती संकट ओढवली तरी मी माझ्या कर्तव्यापासून तसं बरे ढळणार नाही. डॉक्टर साहेब, तुमच्या म्हणण्याला माझी पूर्ण सहानुभूती आहे आणि तुम्ही म्हणता त्या बहुतेक बाबतीत मला तुमचे म्हणणे पडते. परंतु तुम्ही हेही म्हणाला होतात की
माझ्या जगण्याचा तुम्हालाही उपयोग आहे म्हणून. होय मिस्टर गांधी, तुम्ही आपले जीवन जर अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी वाहून घेतलेत तर वीर पुरुष आहात आमचे. डॉक्टर साहेब, अहो तुम्ही जन्माने अस्पृश्य आहात आणि मी देखील स्वतःच मनाने अस्पृश्य समजतो आणि म्हणून अस्पृश्य वर्गाच्या हितासाठी आतापर्यंत मी 20 लाख रुपये खर्च केले. मिस्टर गांधी, तुम्ही जसे जन्मानं अस्पृश्य आहात आणि स्वतःला अस्पृश्य समजता, तसं आम्ही अस्पृश्याने स्वतःला ब्राह्मण समजलो तर तुमचा समाज मानेल का ते? मिस्टर गांधी, तुम्ही जे 20 लाख रुपये खर्च केले ते 20 लाख जर मला मिळाले असते ना तर फार मोठं हित साधलं असतं माझ्या अस्पृश्यांचं तरी. डॉक्टर साहेब, तुम्ही हिंदू धर्माला आपल्या भूतकाळातील पातकाचे एक वेळ निरसन करण्याची संधी द्यावी. मिस्टर गांधी, माझ्या हजारो पिढ्या नेस्तनाबूत करण्याची योजना आहे. डॉक्टर साहेब, माफ करा, लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित, परंतु अजून किती ताणणार आहे? यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढायलाच हवा. शिवाय तुमच्या अस्पृश्य वर्गाला देखील महात्माजी तितकेच प्रिय आहेत जितके तुम्ही अस्पृश्यांना. शिवाय शेवटी अस्पृश्यांचा उद्धार महात्माजीच करतील असं मला वाटतं. ज्यांचे ध्येय अस्पृश्यता नष्ट करून अस्पृश्यांचा हिंदू धर्मात अंतर्भाव करून घेणे असे होते, असे अनेक महात्मा संत या देशात होऊन गेले, परंतु माझा अस्पृश्य समाज मात्र होता तसाच राहिला. डॉक्टर साहेब, मला वाटते की तुम्ही तुमच्या प्रश्नांसंबंधी माघार घेणार नाही. ठीक आहे, मग मीही आपला लोकशाही मार्गाने माझे प्रयत्न चालूच ठेवी. मग स्वराज्याचं काय व्हायचंय ते होऊ द्या. मिस्टर गांधी, तुम्ही दीनदुबळ्या लोकांशी न्यायानं वागायला तयार नाही. हिंदूंनी चातुर्वर्ण नष्ट करून एक समान असा एक धर्म तयार करावा हेही तुम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच लोकशाही सारखे शब्द तुमच्या तोंडी शोभत नाहीत गांधी. ठीक आहे, आता तुम्ही चातुर्वर्णाबद्दल बोलत आहात म्हणून सांगतो. अहो, चातुर्वर्ण हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि तो सामाजिक व्यवहाराच्या दृष्टीने रास्तच आहे. हो डॉक्टर आंबेडकर, मला वाटते आपण अस्पृश्यांचा आणखी एक वर्ण निर्माण करून त्याला 5वा वर्ण म्हणून स्थान द्यावे. वा महात्माजी, धन्य तुमचे महात्मापण, धन्य तुमचा अस्पृश्योद्धार. अहो, अस्पृश्यांच्या हजारो पिढ्या नरकात टाकायची योजना आहे तुमची. हे पहा मिस्टर गांधी, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चातुर्वर्णाचं काय करायचं ते पाहून घेईल. मग कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा कराव्यास लागली तरी त्यास मी तयार आहे. माझा जीव कसा वाचवावा हे तुम्ही जाणताच आहात आणि जातीय निवाड्याप्रमाणे तुम्हाला मिळालेले अधिकार तुम्ही मान्य करता. अहो, चातुर्वर्ण हे 5वा वर्ण म्हणून आपण घोषित करावे, नाहीतर माझा जीव तरी घ्या. मिस्टर गांधी, उपोषणाची हत्यार आणखी किती दिवस वापरणार आहात? ते गंजेल, त्याला प्रत्येक वेळी धार असेलच अशा भ्रमात राहू नका. येतो आम्ही. डॉक्टर साहेब, घुमताच ती नांदी भीमरायाला बोले कस्तूरबा गांधी. पुणे कराराची घुमताच ती नांदी भीमरायाला बोले कस्तूरबा गांधी. कुंकू हे माझे
संसार बुडताना भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुण असा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हा झोड त्याला तो कर आभार डुंगराला आलं बळ डोंगराची वाटे काठी जलमल भीम बाळ भीमाईच्या पोटी